सकाळी 9:15 वाजता सेंट्रल किचनची गाडी पावणे 11 वाजता सेंट्रल किचनची गाडी सोमतवाडी शाळेमध्ये या ठिकाणी आली। गाडी आल्यानंतर आमची प्रोसेस असते की आम्ही सर्व गोष्टी चेक करून घेतो, जेवणाची गुणवत्ता आहे व्यवस्थित। काही त्या ठिकाणी आम्हाला आळी सदृश काहीतरी त्या ठिकाणी दिसल्याबरोबर आम्ही तात्काळ सेंट्रल किचनशी संपर्क साधला। सर मी तुम्हाला एक मिनिट इथे थांबवतो, एकच मिनिट आहे का? तुम्ही अजूनही सांगताय की आळी सदृश्य दिसलं होतं, सगळ्या शाळेने जेवण रिटर्न केलं, त्याच्यामध्ये आळ्या आहेत, फोटो आहे। तुम्ही अधीक्षक म्हणून किती वर्ष काम करता इथं? मला 20-25 वर्ष। तुम्हाला आळ्या आणि आळ्या सदृश्य समजत नाही तर मग हे सर हे अतिशय गंभीर आहे। मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार आता करणार आहे। तर हे बघा, पुढे आम्ही आमची मुलं म्हणून या मुलांचं संगोपन करतो, त्यांचं आरोग्य तर तात्काळ आम्ही असं आढळल्यानंतर सेंट्रल किचनशी संपर्क साधला आणि एक अर्ध्या तासामध्ये त्यांनी या ठिकाणी आता 1:30 वाजता सर्व मुलांची जेवण वगैरे झालं, दुसरी भाजी पाठवली, दुसरी भाजी सर्व केली आणि त्या ठिकाणी जी अगोदर भाजी आली होती ती आम्ही डिस्ट्रॉय केलेली त्याच ठिकाणी। त्यामुळे साहजिक डिस्ट्रॉय का केली? हा डिस्ट्रॉय केली म्हणजे त्यामध्ये का केली? काही आळी सदृश आढळल्यामुळे। नक्की सदृश्य का आळी? नक्की काय म्हणायचं? नक्की काय होतं, राजम्याची भाजी होती आणि राजमा रात्रभर भिजवल्यानंतर त्याला थोडेसे मोड येतात। ऐका ना, आळी सदृश मोड आलेले होते तर मग फेकून काय दिलं तुम्ही? हा, मग आम्हाला ते योग्य वाटलं नाही की मुलांना देणं, आम्ही लगेच दुसरी भाजी मागवली त्या क्षणी। आणि मूळ मुद्दा असा आहे, जेवणामध्ये आळी होती का? आळी आढळली म्हणजे मला तरी दिसली नाही, ते आढळ सदृश होतं काहीतरी त्याच्यामध्ये ना असं। सर आम्ही तुम्हाला फोटो दाखवू का आळीचा? पाहिजे का तुम्हाला? तुमच्या विद्यार्थ्यांनी पण दाखवले। सगळ्याच शाळेचं जेवण रिटर्न गेलं आहे। सर एक गोष्ट विचारायची, नक्की तुम्ही कोणाला पाठीशी घालता? आमची मुलं म्हणून आम्ही रात्रंदिवस त्यांची काळजी घेतो। तुमची मुलं असती ना तर आळे आहे हे तुम्ही स्पष्ट सांगितलं। बरोबर, सेंट्रल किचन एक थर्ड पार्टी एजन्सी, तुम्ही कोणाच्या सांगणार नाही? मग तुम्ही आजही कबूल कॅमेरा समोर सांगितलं की जेवण परत पाठवलंय, तिथं त्या घाणीमध्ये जेवण टाकून दिले तुम्ही आणि तुम्ही शाळेत डिस्ट्रॉय कसं म्हणते? डिस्ट्रॉय म्हणजे काय? म्हणजे नष्ट करणे, ते नष्ट केलंय का? ते नष्ट आहे का? म्हणजे पुरावा नष्ट करणे, त्याला नष्ट। ऐका ना, डिस्ट्रॉय होतंय का? मुलांना द्यायचा उद्देश नव्हता आमचा, कुठल्याही मुलाने ते खाल्लेलं नाही। तात्काळ आम्ही ते परत खाल्लं असं म्हणतच नाहीये, आम्ही स्वतः जेवण आणतो असा पण आम्ही मुलांसोबत नाही, तो जेवणाचा विषय नाही, दबाव पण आणत नाहीये। आम्हाला फक्त एकच हवंय, आळी होती की नव्हती बस। आळ्या जेवणामध्ये आळी होती का नाही आम्हाला तेवढं फक्त सांगा, हो किंवा एवढं सांगा। सदृश्य काय काय आम्ही दबाव तुमच्या आहे ते आम्हाला क्लिअर सांगा काय ते। त्या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की मला आळी सदृश आढळल्याबरोबर मी त्या ठिकाणी लगेच दुसरी भाजी मागवली आणि एक अर्ध्या तासातच त्या ठिकाणी। तुम्हाला सांगू का सर, प्रचंड दबावाखाली आहेत, हे सांगत नाही। मॅडमला आपण दाखवलंय, आपण सगळ्यांनी पाहिलंय, मुलींनी सांगितलंय, सगळ्या आश्रम शाळेने राजमाची भाजी सर तो फोटो आहे का सर? तुमच्या माध्यमातून 2 मिनिटं गावारी साहेब, 2 मिनिटं। मॅडम आपण फोटो पाहिले, आपण सगळं काही पाहिलं, आळी होती का नव्हती? दाखवल्यानंतर ती दिसली आळी। आळी आहे ना सर? ऐका ना, आपल्याला कोणती टेक्नॉलॉजी हवी नवीन? तेव्हा तुमच्यामध्ये पाहिली ना तेव्हा ती आळी सदृश दिसत होती। काय होतं, राजमाची भाजी होती, त्याला रात्रभर मोड येतात, पाठीशी पाठीशी घालायचं नाही। तुम्ही जेव्हा झूम करून दाखवलं तेव्हा ते दिसलं, झूम केल्यानंतर लक्षात येतं थोडस झूम केल्यानंतर आळीसारखं वाटतं। आता अशी दिसते आळी? अशी नाही वाटत, अशी बघा व्यवस्थित बघा। आता बारीक याच्यामध्ये ते नाही दिसत, पण झूम केल्यावर थोडीशी झूम केल्यावर लक्षात आली। सदृश्य आहे का नक्की काय? सदृश्य नाही वाटत त्यात, झूम केल्यानंतर लक्षात येतंय सर ते। आणि जशी तक्रार आली लगेचच आम्ही तात्काळ महत्वाचं आमचं काय की ते मुलींना जेवणामध्ये आळी होती की नाही झूम केल्यानंतर दिसतंय ते त्या ठिकाणी। अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा, फोटो काढायचा, झूम करायचा आणि प्रत्येक जेवण चेक करायचं असं असतं का? ही आपली जबाबदारी नाही, ही आपली जबाबदारी नाही का बारकाईने पाहणं? निश्चितपणे आहे। मग आपण आपली जबाबदारी कशी टाळतो? मग सकाळी आपण झूम करून का नाही पाहिलं? ते लक्षात आल्याबरोबरच आम्ही लगेच दुसरं जेवण फेकलं। बरं आहे ते जेवण झूम करून बघा, काय सगळं आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही स्वतः जेवण। सर तुम्ही ते सांगूच नका आम्हाला, आपलं एक मत सांगा की आळी नव्हती म्हणून सांगा, डायरेक्ट क्लिअर आपल्या मनाने सांगा। चला आपलं जे म्हणणं आहे ते सांगा, आळी नव्हती। ही पोरं खोटरडी, मॅडम खोटरडी, आपण खरे आहे।
तसं काहीच नाही सर. त्यांचं म्हणणं ज्या वेळेला पाहिलं तेव्हा सदृश्य वाटलं. आता झूम करून पाहिलं आळीच दिसते, बरोबर की नाही? पण जेव्हा ते मॅडम मगाशी जेव्हा आपण तिथली जी भाजी खाली पाहिली रिटर्न आलेल्या याच्यात, त्याच्यातही आळी दिसली, तेव्हा आपण पाहिलंच नसेल, झूम नव्हतं केलं. एक वेळेस मुलं पाहतात सर, आपल्या सतसत्व बुद्धीला सगळं पटलं पाहिजे. स्पष्ट सांगतो आम्ही, मुलांना आळी दिसते आणि तुम्ही म्हणते आळी सदृश्य. काय नक्की, काय गोलमाल काय नक्की? हा तुमचा दबाव कोणाचा नक्की? नक्कीच तुम्ही नक्की कोणाच्या अंडर काम करताय साहेब? आणि आम्ही मुलं सगळी कबूल करतात आळी, आणि तुम्ही म्हणता आळी सदृश्य, आणि आम्ही तुम्हाला दाखवतो झूम करून दिसते. नक्की प्रकार काय? नक्की काहीतरी डाळमध्ये काळ आहे. तुम्ही बोला, ते निशब्द आहेत. निश्चित पद्धतीने 20 वर्ष झालेली माणसं इथं काम करतायत, दबाव खाली करतायत. यांचं कामच आहे की मुलांना चांगलं उत्कृष्ट जेवण देणे. जर आळय आणि आळय सदृश्य ही गोष्ट सर आम्हाला खूप हास्यास्पद वाटते. तुम्ही ठाम राहा, ही गोरगरिबाची मुलं शिकतात. मला या माध्यमातून आहे ना, राज्याचे आदिवासी विकास मंत्री, त्याच्यानंतर आदिवासी विकास कमिशनर आणि सगळ्यांची, अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, ह्या सगळ्यांना मला या माध्यमातून सांगायचे की या शाळेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे. एक चौकशी समिती बसवा. इथं जेवणच नाही तर सगळ्याच गोष्टी इथं चुकीच्या आम्हाला आढळलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला आता सुद्धा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की कॅमेरा घेऊन यायचा नाही. अगदी पोलीस प्रशासन सांगतं की शासकीय कामाच्या ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, पण इथं आपल्याला सांगितलं गेलं की प्रकल्प अधिकाऱ्यांचा फोन आहे आणि तुम्ही इथं शूटिंग करू शकत नाही. तुमची शाळा जर चांगली असेल, आलबेल असेल, तर आम्ही कशाला हे करणार आहे. पण एक पालक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून मी आपल्याला सांगतो, या सर्व जबाबदार लोकांकडे आम्ही शाळेची किंबहुना प्रकल्प कार्यालयाची तक्रार करणार आहोत की आपण जे टिमकी मिरवता, आपण जे सांगता ते अतिशय चुकीचं आहे. शाळेमध्ये साधा घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही आहे. साधा डकला खोदलाय, त्या डकल्यामध्ये ते सगळं वतून दिलेलं आहे. इतकी दुर्गंधी शाळेमध्ये पसरलेली आहे. मुलींना आत्ता विचारल्यानंतर गरम पाणी नाही, शौचालयाचं युनिट नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर इथं मुलं राहत असतील तर या शिक्षकांना आपण जाब विचारतोय किंवा बोलतोय, तर यांचे आपण कमिशनरला फोन करतोय, अप्पर आयुक्तांना, ते देखील खरं तर फोन उचलत नाही. माझं म्हणणं आहे की आपण त्यांना लेखी कळवूयात. मॅडम, आपण देखील लेखी वरती कळवा, तुमच्या ज्या सुविधा आहेत त्या मागून घ्या, पण असं भविष्यामध्ये चालणार नाही. काय झालंय, टॉयलेटचं युनिट झालेले म्हणजे ते कधी आले होते जागा दाखवायला म्हणून, तर ते पण लवकरच बांधकाम होईल. आणि दुसरं इमारतीच, आपल्या हॉस्टेलच्या इमारती. हॅलो, बरं, पण आता मी शाळेत होतो तुमच्या, ते विषय चालू आहे. ठीक आहे, विषय चालू आहे. अप्पर आयुक्त जे गोपीचंद कदम साहेब आहेत ते नंतर माझ्याशी बोलतील. बोलल्यानंतर मी लेखी त्यांना कळवणार आहे. कमिशनर मॅडमला देखील त्या ठिकाणी मी सांगणार आहे. कमिशनर मॅडमचं नाव काय? कमिशनर काय नाव त्यांचं? कमिशनर नाशिक. प्रक्रिया आपण खरं तर सगळी तुमच्या माध्यमातून पाहतोय. मला आदिवासी समाजाला पण सांगायचे, आपली मुलं इथं शिकतात, मुलांवरती लक्ष द्या, मुलांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे लक्ष द्या. शासन त्याच्यावरती खर्च करतंय. राज्याचं 9% बजेट आहे म्हणून आदिवासींना सांगितलं जातंय की आपल्या मुलांना मिळतंय का याची सुद्धा चौकशी आपण केली पाहिजे. आणि हे आदिवासी विकास मंत्री जे काही महोदय आहेत त्यांनी देखील हा जो विषय आहे तो गांभीर्याने दखल घेऊन हे जे शाळा प्रशासन आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद.